हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघायला मिळतं की मानिनी ही लेप घेऊन काव्याला लावायला येते. तेव्हा मानिनी काव्याला सांगत असते की जळत्या निखाऱ्यावरचा हात आणि तेलाने चटका बसलेल्या हाताची तुलना होऊ नाही शकत. तेव्हा काव्या बोलते, हो काकू, तुलना होऊच नाही शकत. पण तुम्ही तुलना केली ना, तुमच्यासाठी पार्थ हॉस्पिटलमध्ये होते आधीची काव्य वेगळी होती आणि आत्ताची काव्य वेगळी आहे. का माझ्या हाताच्या जळण्यामुळे माझे पापही धुतले गेलेत का काकू? तेव्हा मानिनी बोलते की एवढी वाईट नाही आहे अगं मी. तुझी जखम चिघळू नये म्हणून लेप बनवून आणला होता मी. तेव्हा काव्य बोलते, हा लेप माझ्यासाठी नाही आणलात. तेव्हा मानिनी थोडी शांत होते. तेव्हा काव्य बोलते, हा लेप तुम्ही तुमच्या मुलाच्या बायकोसाठी घेऊन आलात. मी सांगते काकू तुम्हाला, पार्थ हॉस्पिटलमध्ये होते. पार्थजवळ तुम्ही मला जाऊही न देणाऱ्या मानिनी काकू आणि आता पार्थ हॉस्पिटलमधून आल्यावर माझ्यासाठी मलम घेऊन येणाऱ्या मानिनी काकू. म्हणजे मी हातावर जळता निखारा घेतला म्हणून चेंज झालेल्या मानिनी काकू. तेव्हा काव्य बोलते, जर मी हे केलं नसतं तर आल्या असत्या मानिनी काकू. तेव्हा मानिनी रडायला लागते आणि बोलते, माझ्या मनात वेडं वाकडं नव्हतं. हां, मुलाच्या प्रेमापोटी मी हे सगळं केलं. तेव्हा काव्य बोलते, किती ताकद आहे ना त्या जळत्या निखाऱ्यावर. पण एक खरं सांगू, त्या निखाऱ्यापेक्षा तुमचे जळजळीत चटके जास्त मनाला लागून गेले मला. तेव्हा काव्य बोलते, आता पार्थ देशमुख बरे होतील, तुम्ही हे सगळं विसरून जाणार, मीही विसरून जाईल. पण एक गोष्ट मी विसरू नाही शकत, तुम्ही आत्ता जे काही वागतायत ते तुमच्या मुलाच्या बायकोशी, काव्य देशमुखशी नाही. माझा हा हात, हा जळता निखाऱ्यावरील हात प्रूफ करून देतो की मी तुमच्या मुलाची बायको आहे. पण आजही काव्य देशमुख तीच मुलगी आहे जिचं बाहेर एका मुलाशी अफेअर आहे, जी आपल्या मुलाला फसवते, तुमच्याशी खोटं बोलते. असंच वाटतं ना तुम्हाला? कसं आहे ना काकू, एकदा का मनाला संशयाचा जळू चिकटला तर तो आपल्या मनातल्या विश्वासाचं सगळं रक्त शोषून टाकतो. एकदा का मनात संशयाचं विष पसरलं तर ना त्याच्यावर बाहेरचं औषध काम करतं ना घरचं. असो, तुमच्या मुलाच्या बायकोची अग्निपरीक्षा संपली आहे, पण काव्य देशमुखची अग्निपरीक्षा अजूनही संपलेली नाही आहे. तेव्हा मानिनी काव्याकडे बघते आणि तिथून जायला निघते. तेव्हा काव्य बोलते, थांबा काकू, तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना की आमचं अफेअर अजून आहे की नाही? मीच सांगते आता तुम्हाला त्या मुलाबद्दल. तयार आहेत ऐकायला? इकडे जेव्हा नंदिनीला बोलतो 7 दिवस, तेव्हा नंदिनी बोलते, हो हो 7 दिवस. एक एक मिनिट महत्त्वाचे असताना तुमच्यामुळे फक्त त्या भास्कर काकांनी 15 दिवसाचे 7 दिवस केले. तेव्हा नंदिनी बोलते, काय गरज होती तुम्हाला त्यांच्यावर हात उचलायची? तेव्हा जेव्हा बोलतो, मी ठरवून नाही केलं अगं, मी हेल्पलेस झालो होतो. तेव्हा नंदिनी बोलते, मी सुद्धा हेल्पलेस झाले, म्हणून मी तुम्हाला सांगत होते की मला तुमच्याकडून एकही हेल्प नको आहे. माझ्यासमोर जोडणारे हात त्यांच्यासमोर सैल कसे झाले? कारण तो वागलाच तसा, बापाच्या जीवावर जगतोय असं म्हणाला. खाली पडलेली कॉफी पुसायला लावली मला, मी पुसलेही, त्याचं मला काही नाही वाटलं. इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलला ना तो की जीव घ्यावासा वाटला मला त्याचा आज. खूप घाण बोललाय तो. तू करेक्ट होतीस, तू म्हणत होती की मला माणसं ओळखता नाही येत. खरंच नाही ओळखता येत मला माणसं. मूर्खपणा मी केला. ज्यांना मी माझी आयडिया पिच केली होती तो भास्कर आणि आजचा भास्कर, तो हरामखोर भास्कर, यात जमीन आसमानाचा फरक होता अगं. मी प्रत्येक वेळी माणसं ओळखायला चुकतो अगं. तरी तू म्हणत होतीस की नको त्या भास्कर बरोबर डील नको करूस. पण तुम्हाला शहाणपण आलं, पण त्याचा काय उपयोग? सगळं हातातून गेलं जीवा. तेव्हा जीवा बोलतो, हो प्रत्येक वेळी तेच होतं, माझ्या हातातून गोष्टी निसटल्यावरच मला शहाणपण येतं. तेव्हा नंदिनी बोलते की पण त्याने असं का केलं असावं? तेव्हा जीवा बोलतो, कारण पार्थ दादाचं लग्न तुझ्याशी होणार होतं, ते त्याच्या मुली शनायाशी नाही झालं म्हणून सूड घेतला त्याने. तेव्हा नंदिनी बोलते, पण माझं लग्न तर तुमच्याशी झालं आहे ना. तेव्हा जीवा बोलतो, तेच तर, हे सगळं त्याने माझ्या बाबतीत केलं असतं ना तर मला चाललं असतं. पण तो आज जे काही तुझ्याबद्दल बोलला आहे ना, तेव्हा जीवा संतापात खालचं वस्तू उचलतून फेकतो. तेव्हा नंदिनी बोलते, जीवा. तेव्हा जीवा रागात जाऊन चेअरवर बसतो. तेव्हा नंदिनी त्याच्याजवळ जाते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते, जीवा, मला माहिती होतं रागाच्या भरात तुम्ही असं काही करणार, म्हणून तुम्हाला जाऊ देत नव्हते मी. तेव्हा जीवा बोलतो, अगं मी फक्त याच्यासाठी गेलो की मी प्रयत्न करत होतो आणि त्याच्यावर तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल एवढीच माझी इच्छा होती. तेव्हा नंदिनी बोलते, मग आलं का? काय झालं? तेव्हा नंदिनी बोलते, जीवा तुम्ही मुद्दामून केलेलं नाही हे माहिती आहे मला, पण या सगळ्याचा काय परिणाम झाला? 15 दिवसाचे 7 दिवस झाले. कसं करणार आहे मी हे सगळं? कसं निस्तरणार आहे? कोणाची मदत घेणार आहे? आणि जेव्हा मी घरी हे सगळं सांगू शकत नाही कारण की घरचे सगळे तुम्हाला बोलतील
आज खरंच जीवा मी खूप हेल्पलेस झाले, एकटी पडले आणि इतकी एकटी पडले की माझं जग मी थांबल्यासारखं झालं आहे. तेव्हा इकडे काव्या मानिनीला बोलते, तो मुलगा ज्याच्याबरोबर माझं अफेअर होतं, तो मुलगा त्याच्या आयुष्यात आता पुढे गेला आहे, त्याचंही लग्न झालं आहे आता. जशी मी मूव ऑन झाले तसं तोही मूव ऑन झाला आहे. त्याचंही लग्न माझ्यासारखंच मनाविरुद्ध झालं आहे, पण त्याला जे मिळालं आहे ते स्वीकारलं आहे त्याने आता. चांगली आहे त्याची बायको, अगदी आपल्या नंदिनी ताईसारखी. तेव्हा मानिनी बोलते, पण मग तिला, तेव्हा काव्य बोलते, नाही माहिती तिला आमच्याबद्दल, तिला सांगण्यासारखं काही उरलेले नाही आमच्यात. तेव्हा काव्य बोलते, काकू त्या दिवशी तो मुलगा अचानक कॅफेमध्ये आला, माझ्या पुस्तकातलं पडणारं गुलाब त्याने फक्त उचलून माझ्या हातात दिलं, पण ते गुलाब मला त्याने नव्हतं दिलं, पार्थने दिलं होतं. तुम्ही त्या दिवशी कॅफेत आलात त्या दिवशी दुपारी मला पार्थचं घड्याळ दुरुस्त करून द्यायचं होतं, मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी त्यांच्यासोबत बाहेर गेली नाही, पण पार्थ उगाच हट्ट करत राहिले. तेव्हा मानिनीला तो दिवस आठवतो जेव्हा पार्थ काव्याला हट्ट करतो की चला आपण बाहेर जाऊ, मस्त किशोर कुमारांची गाणी ऐकत जाऊ, आणि काव्य त्याला नाही बोलते. तेव्हा काव्य मानिनीला बोलते, पण तुम्ही त्याचाही चुकीचा अर्थ काढलात काकू. तुम्ही ज्या दिवशी कॅफेत आलात त्या दिवशी पार्थ मला कॅफेत भेटले, त्यांनी मला ते गुलाब दिलं आणि ते मी माझ्या पुस्तकात ठेवलं. तेव्हा मानिनीला तोही दिवस आठवतो, ती काय बोलते ते. तेव्हा काव्य बोलते, तुम्हाला सांगताना मी सांगितलं की ते मी याला अनिशाने दिलं, आणि असं सांगायला मला पार्थनीच सांगितलं होतं, पण मला जेव्हा जर माहीत राहिलं असतं की हे पार्थने दिलेलं गुलाब दुसऱ्याच दिवसापासून माझ्या आयुष्यात काटे पेरणारे, तर मी तेव्हाच सांगितलं असतं. तेव्हा काव्य बोलते, मी काही त्या मुलाला घरी परत नाही आणू शकत, म्हणजे त्याला घरी आणणं म्हणजे दोघांच्याही जखमावरच्या जुन्या जखमांवरच्या खपल्या काढण्यासारखं होईल. आपणच कशाला आपल्या जखमांना नखं लावायची. मी काही स्वतःला निर्दोष नाही सिद्ध करत शकत काकू, पण तुमचं वचन नक्की पाळेल मी काकू, नाही जाणार मी पार्थ देशमुखांजवळ. हां, पण अगदीच त्यांना माझी गरज पडली, त्रास झाला तर. तेव्हा काव्य थांबते आणि बोलते, मी पण काय ना उगाच तुम्हाला कन्व्हिन्स करत बसली, मी पण तुम्हाला काय एक्सप्लेन करत बसली, यातलं तुम्हाला किती पटेल किती नाही माहीत नाही, बसते मी अभ्यासाला. तेव्हा काव्य जाणार पुन्हा मागे वळते आणि बोलते, थँक्यू ह्या लेपासाठी, खरंच खूप थंड वाटतंय मला, आणि काव्य चालली जाते. इकडे पार्थ फ्रेंडशिप बँडकडे बघत असतो आणि हसत असतो आणि बोलतो, खूप बोर होतं आहे एकटं एकटं. हॉस्पिटलमधून आल्यापासून कोणी कामच करू देत नाही, फर्निचर झाल्यासारखं वाटतंय, फर्निचर एकदम निर्जीव. तेव्हा पार्थ बाहेर बघतो आणि बोलतो, नशीब काव्य नाही तर म्हणाले असते एवढं तुम्हाला मी वाचवलं आणि तुम्ही स्वतःला निर्जीव म्हणताय. तेवढ्यात पार्थचा फोन वाजतो. पार्थ फोन बघतो आणि बोलतो, चला उद्याची मीटिंग अटेंड करू. तेव्हा फोन उचलतो आणि बोलतो, हाय किशोरी, उद्याची मीटिंग मी अटेंड करेल. तेव्हा पार्थला तिकडनं सांगत असते की उद्या तुम्ही मीटिंग अटेंड करणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो, अरे मी फक्त मीटिंग अटेंड करणार आहे, बरं ऑनलाईन करतो, बरं ऑनलाईन नाही फक्त ऐकतो तरी. तेव्हा फोन कट करून देतात. तेव्हा पार्थ बोलतो, हॅलो. पार्थ बोलतो की अरे बॉस मी आहे की हे. तेव्हा पार्थ बोलतो, पुस्तक वाचू काही. पुस्तक घेतो आणि बोलतो, पुस्तक वाचायची पण इच्छा नाही. तेवढ्यात तो ड्रॉवरमध्ये पुस्तक ठेवणार, तेव्हा त्याला ड्रॉवरमध्ये कागदाचा बोळा दिसतो. पार्थ शंकेने त्या बोळ्याकडे बघतो आणि तो बोळा उचलतो. इकडे जीवा किचनमध्ये येतो आणि बोलतो की भूक लागली आहे सॉलिड. तेव्हा जीवा फ्रीज बघतो आणि बोलतो, काहीच नाही फ्रीजमध्ये, काय खाऊ. तेवढ्यात एक जीवाचाच हमशकल तिथे येतो आणि जीवाचं मन असतं ते. तो बोलतो, माती देऊ का खायला. तेव्हा जीवा बोलतो, तू. तेव्हा तो बोलतो, हां आपणच आलो आहे भावा. तेव्हा जीवा बोलतो, तू कशाला आला आहे. तेव्हा तो बोलतो, आपल्या भावाला जीवाला जादूची झप्पी द्यायला. तेव्हा जीवा बोलतो की त्याच्याने काय होणार आहे. अरे आपल्या या जादूच्या झप्पीने तुझ्या या दिलाला सुकून मिळणार आहे. तेव्हा जीवा बोलतो की असं काय होत नसतं, आणि आपल्या या जादूच्या झप्पीने तुझ्या या सुकलेल्या चेहऱ्यावर गुलाब फुलणार आहे. तेव्हा तो बोलतो, भावा खुश होऊन तुझ्या बायकोला पहिली जादूची झप्पी दिली होती तेव्हा नव्हता मिळाला का तुझ्या दिलाला सुकून. तेव्हा फक्त तुझ्या थोबाडावर नाही, तुझ्या मनात पण फुलपाखरं नाचत होती. तेव्हा जीवाच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि त्याला आठवतो तो नंदिनीला कशी मिठी मारतो ते. तेव्हा तो बोलतो, काय भावा गेला का नाही डोळ्यासमोरून फ्लॅशबॅक. तेव्हा जीवा बोलतो, काही नाही. तेव्हा जीवा बोलतो, ते चुकून झालं होतं. तेव्हा तो बोलतो, चोच्या तुझ्या बाबतीत ना चुकून चांगलं घडतं आणि तू ठरवून चुका करतो, होय की नाही. तेव्हा जीवा बोलतो, टोमणे मारायला आलास मला. तेव्हा तो बोलतो, माझ्या हातात असतं ना तर तुला उठता बसता टोमणेने
मारलं असतं, तुडवलं असतं चांगलं. तेव्हा जेव्हा बोलतो का, तेव्हा तो बोलतो अरे इतकी चांगली बायको आहे तुझी, तुला चांगलं समजावून सांगते की पुढे खड्डा आहे, पुढे खड्डा आहे, जाऊ नको, पण तुला तो खड्डा दिसतच नाही. तेव्हा जेव्हा बोलतो आता खड्ड्यातून कसं बाहेर काढायचं ते सांग, उगाच तुझी लेक्चर देऊ नको. तेव्हा तो बोलतो ए भावा, तुझा हा इगो आहे ना, इगो तुझ्या अशा मागच्या खिशात ठेव, तुझ्या रुमालासारखा तोंड पुसायला, आणि असं छातीवर प्रेमाचा बिल्ला मिळव, मग बघ जग जिंकतो की नाही. तेव्हा जेव्हा बोलतो मला जग जिंकायचं नाही आहे, नंदिनीचा आनंद निवास परत मिळवून द्यायचे तिला फक्त. तेव्हा तो बोलतो नंदिनीचं मन जिंकायचं असं बोल ना. तेव्हा जेव्हा बोलतो असं बोललो का मी, तेव्हा तो बोलतो तू बोलला नाही, पण तुझ्या ओटावर नाही पण मनावर तेच आहे, पण तू कबल करत नाही. तेव्हा जेव्हा बोलतो ऐक ना, तुझ्याकडे सोल्युशन असेल तर बोल, नाही तर गेलास तरी चालेल. तेव्हा तो बोलतो अरे सोल्युशन तुझ्या मनातच आहे भावा, फक्त तू लपाछपी खेळतोयस. तेव्हा जेव्हा बोलतो मला कळेल असं बोलशील, तेव्हा तो बोलतो सांगतो रे, तुला कळेल असंच बोलतो. याच्या पुढे आतापर्यंत तुझ्या भास्करने जसा गेम वाजवला ना, तसा तू त्याचा गेम वाजवायचा. त्याने जसा प्यादा उभा केला ना, तसा तू पण तुझा प्यादा उभा करायचा. तुला जसा एका बॉलनेच त्याने विकेट पाडली ना, तसा तू त्याच्या बॉलचे बाउन्सर मारायचा. कळलं का. तेव्हा जेव्हा बोलतो ऐक ना मला खरंच काही कळत नाही, कळेल असं स्पष्ट बोल, उगाच कोडी घालू नकोस. तेव्हा तो बोलतो भावा, मी फक्त तुझ्या थांबलेल्या रिक्षाला स्टार्ट करून पळवायला आलो आहे, बाकी सगळं तुलाच करायचं आहे. तुझी आई बोलते ना की तुला तोडलेलं जोडता येतं, म्हणून तर जोड मग आता, आणि मी टाकलेला कोडा सोडून दाखव, नंदिनीसाठी अख्ख्या जगाशी भीड. तेव्हा जेव्हा बोलतो जमेल ना मला, तेव्हा तो बोलतो अरे भावा, मागच्या वेळेस ती रुसली होती तेव्हा म्हणावलंच होतंस ना. तेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा रुसली होती, आता दुखावली आहे, सतत टोमणे मारते मला. तेव्हा तो बोलतो अरे भावा, अख्खा भूतकाळ पचवला तू, तिची टोमणे काय चीज आहे. ती तुला टोमणे मारणार, बोलणार, पण तू मनावर घेऊ नकोस. आता माती खाल्ली आहे ना, त्या मातीत झाड लाव. हे बघ बेट्या, नंदिनीचं जे गेलं आहे ते फक्त तूच मिळवून देऊ शकतो, फक्त तूच, बाकी कोण नाही. हे बघ भावा, तुझं मीटर आता ऑन झालंय, मी माझं मीटर डाऊन करायला जातो. फिर मिलेंगे चलते चलते, आणि तो निघून जातो. तेव्हा जीवाच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा तो गेल्यावर जीवा बोलतो यस, आता मीच मिळवून देणार नंदिनीचे चेहऱ्यावरचा आनंद, तिची स्वप्न. चकाचक बाई, आता मारायची तेवढे टोमणे मार, पण आता मी सिक्सर मारणार. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.